गुळाच्या करंज्या करण्यासाठी आपण इथे बारीक रवा घेतला आहे। करंज्या करताना नेहमी बारीकच रवा वापरायचा, जाड रवा नाही वापरायचा। याच्या सांजऱ्या पण केल्या जातात, तेव्हा सांजरे आणि करंजी साखरेच्या गुळाच्या दोन्ही प्रकारच्या करता येतात। आपण इथे गुळाच्या करंज्या करणार आहोत। यासाठी 4 खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या आहेत। सुकं खोबरं ते बारीक किसणीवरती किसून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण मस्त भाजून घ्यायचे। भाजून घेतल्यामुळे करंज्या आपण ज्या करतो त्या जास्त दिवस टिकतात, खराब होत नाहीत। आणि न भाजता जर आपण केल्या करंज्या, त्या करंज्या खवट लागतात। त्यामुळे खोबरं हे भाजूनच घ्यायचे, म्हणजे करंज्या जास्त दिवस टिकतात। रवा तुपावर छान भाजून घेतोय। रवा भाजण्यासाठी इथे मी थोडंसं साजूक तूप घेते, 2 पोहा चमचा मोठा। यात आपण रवा टाकून घ्यायचा आहे। दोन ते 3 पोहा चमचे मी इथे साजूक तूप घालून रवा छान गुलाबीसर असा मंद आचेवरती भाजून घेणार आहे। तुपाच्या ओलसरपणामुळे रवा हा फुलतो, कच्चा राहत नाही। म्हणून रवा भाजताना नेहमी थोडंसं तूप घालून मगच तो भाजायचा आहे। खरपूस भाजून घ्यायचा आहे, असा छान गुलाबी मस्त वास येईपर्यंत, म्हणजे रवा कच्चा राहत नाही। रवा भाजताना नेहमी जाड गुळाची कढई घ्यायची, म्हणजे रवा खाली जळत नाही। रवा भाजून घेतलाय, वास पण छान येतोय आणि असा छान गुलाबीसर रंगावर भाजला गेलाय। खोबऱ्याच्या 3 ते 4 वाट्या बारीक किसणीने किसून घ्यायच्या आहेत आणि हे खोबरं सुद्धा गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचं। खोबरं भाजल्यामुळे करंज्या ह्या जास्त दिवस टिकतात, खराब होत नाही। जर तुम्ही खोबरं भाजून घातलं नाही तर करंज्या लवकर खराब होतात, करंज्यांना खवट वास येतो। या ठिकाणी आपण गूळ घालून करंज्या करणार आहेत। जर तुम्हाला साखरेच्या करंज्या करायच्या असतील तर 4 वाटी रवा असेल, त्याच्यासाठी 2 ते 2.5 वाटी साखर म्हणजे पिठी साखर घ्यायची। साखरेपेक्षा गुळाच्या करंज्या लागतातही छान आणि आरोग्यासाठी पण चांगल्या असतात। गुळामध्ये हिमोग्लोबिन असतं, तसं पाहिलं तर साखरेचा काही फायदा नाही, पण गुळाचा आपल्या शरीराला जास्त फायदा आहे आणि चवही छान लागते। त्यामुळे मी ह्या करंज्या गूळ घालून करते। गुळाच्या फक्त करंज्याच करतात असं नाही, गुळाच्या सांजऱ्या सुद्धा करतात। तुपात रवा भाजल्यामुळे असा छान फुलतो, कच्चा राहत नाही। म्हणून रवा नेहमी तुपातच भाजून घ्यायचा आहे, नुसताच असा भाजायचा नाही। रंग पण आपण छान गुलाबीसर रंगावरती भाजून घेतलाय, याच्यापेक्षा जास्त डार्क रंग नाही करायचा। आता आपण इथे खोबरं भाजून घ्यायचंय, मंद आचेवर भाजायचं आहे, म्हणजे खोबरं जळणार नाही आणि गुलाबीसर रंगावर भाजायचं आहे। खोबरं पण भाजून घेतलंय। आता हे खोबरं आणि रवा गार होऊ द्यायचा आहे आणि नंतर गार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहे। गूळ कसा टाकायचा आहे तर ते थोडंसं तूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि नंतर रव्यात आणि खोबऱ्यामध्ये तो टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। खोबरं बारीक किसणीवरतीच आपण किसून भाजले आणि भाजलेलं असतानाच थोडंसं ते असं चुरून घ्यायचं आहे। चुरलं जातं छान, म्हणजे करंज्या भरायला मग सोप्या जातात, पटकन असं सारण बाहेर येत नाही, व्यवस्थित राहतं। त्यामुळे खोबरं चुरून घ्यायचं गरम गरम असताना। आता सारणात टाकण्यासाठी आपण थोडासा गूळ वितळून घ्यायचा आहे, थोडंसं तूप घ्यायचं आहे। तुपात मी हा गूळ टाकून घेतला आहे। हा गूळ तुपामध्ये थोडासा वितळून घ्यायचा आहे। त्यात आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, अगदी पाव वाटी, आणि त्याच्यात मी गूळ वितळून घेते अगोदर।
आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे, पाक वगैरे करायचा नाही. कारण हे जे आपण गूळ आहे हे रव्यावरती टाकून तो रवा आणि गूळ मिक्स करून घेणार आहे. गूळ वितळलाय तर गॅस बंद करून घेऊया. आता वितळून घेतलेला हा गूळ आहे हा गार होऊ द्यायचा आहे. आता थोडा वेलदोडा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे वेलदोड्याची बारीक पावडर. तर हे वेलदोड्या पूड मी टाकून घेते, त्यामुळे छान स्वाद येतो. गूळ वितळून घेतला आपण फक्त थोडंसं पाणी आणि तूप टाकून. आणि हा वितळलेला गूळ गार होऊ द्यायचा आहे थोडासा. आणि हा गूळ आपल्याला रव्यात टाकून घ्यायचा आहे भाजलेल्या. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, रवा आणि गूळ. जेवढा मी गूळ आणि जे पाणी घेतलं होतं पाववाटी ते सगळं इथं टाकून घ्यायचं आहे. अजिबात काही राहू द्यायचं नाही, कारण आपलं गुळाचं प्रमाण तेवढंच आहे आणि आपण प्रमाणातच सगळं घेतलंय. त्यामुळे मी सगळं हे इथं टाकून घेते व्यवस्थित. आता हे असंच ठेवून द्यायचंय 3 तास. जवळजवळ 3 ते 4 तास असंच ठेवायचंय. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे असतील ते टाकून घ्यायचे. गरम गरम टाकायचं नाही, नाहीतर त्याच्या गाठी बांधल्या जातात. त्यामुळे गार झाल्यानंतरच टाकायचं आहे. छान हे बघा. आता रवा आणि गूळ हे छान मस्त भिजल्यानंतर परत कालवून घेतलं आपण, मिक्स करून घेतलं की मग तो परत छान मोकळा होईल. बरोबर प्रमाण झालंय हे बघा. जास्त गूळ पाणी असं काही झालेलं नाहीये. आता फक्त तो कोरडा व्हायला ठेवायचा आहे, कारण ओला आहे ना. त्यामुळे आता थोड्या वेळ भिजत घालणं, थोड्या वेळाने तो भिजला की आपोआपच कोरडा होईल. तर रात्रभर राहू द्यायचं आणि सकाळी केल्या तरी हरकत नाही. आणि घाई जर असेल तर 6 ते 7 तास म्हणजे दुपारी करायचं आणि संध्याकाळी करायला घ्यायच्या. जर तुम्ही 10 वाजता वगैरे केलं तर 4-5 वाजता करायला घ्यायच्या. आता आपण हे सगळं मुरत ठेवूया. किती मस्त सारण तयार झालंय बघा. आणि हे खोबरं हे सारण सगळं भिजल्यानंतर आपण चोळून घेतल्यानंतर व्यवस्थित ओलंय ते कोरडं झाल्यानंतर मग आपण त्याच्यात खोबरं टाकायचं आहे. काय होतं, ओल्या याच्यामध्ये खोबरं टाकलं म्हणजे परत ते खोबरं पण ओलं होतं आणि मग बरोबर सारण तयार होत नाही. म्हणून सारण हे व्यवस्थित भिजू द्यायचंय. अगदी व्यवस्थित भिजल्यानंतर ते थोडंसं त्याचा ओलावा जातो, कोरडेपणा आला की मग नंतर त्याच्यात खोबरं टाकून घ्यायचंय. हे बघा, आत्ताच आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेतला होता. किती मस्त मोकळं आणि छान सारण तयार झालंय. आणि जर तुमचं सारण एकदम खूपच तुम्हाला वाटलं का कोरडं झालंय, आता हे एकदम कोरडं कोरडं भरता येणार नाही, तर याला वरून थोडंसं असं पाव कप दूध घ्यायचंय आणि थोडं त्याच्यात टाकून पुन्हा ते असं परत मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे मग ते सारण छान तयार होईल. आणि नंतर आपण ते करंजीमध्ये भरून घ्यायचंय. आता तुम्ही करंज्या करा किंवा सांजोऱ्या करा. हे वापरून करंज्या सांजोऱ्या दोन्ही केलं जातं. हे बघा किती मोकळं आणि छान झालंय. थोडा वेळ झाकून ठेवूया. छान मस्त रवा त्याच्यामध्ये फुगून येईल, मस्त मुरेल. म्हणजे अशा प्रकारे गूळ घालून करंज्यांचं सांजरीचं सारण तयार करायचं आहे. म्हणजे थोड्या वेळाने आपण बघूया. नाहीतर थोडंसं अर्धा कप दूध घेऊन त्याच्यावरती शिंपडून आणि पुन्हा ते सारण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण त्याच्या करंज्या करणार आहोत. मध्ये आता आपण खोबरं कालून घ्यायचं आहे. आपण इथे अर्धा किलो रव्याला अर्धा किलो गूळ घातलाय. आता
आता हा आपला सांजा अगदी कोरडा झालेला आहे, असाही भरू शकता, पण थोडासा ओलसर आपण करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे दूध घेतलं आहे. आणि ह्या करंज्या कशा आपल्याला दिवाळीतच संपवायच्या असतात 10-15 दिवसामध्येच. थोडंसं असं हातावर दूध घेऊन त्याच्यात शिंपडून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघा, मस्त सांजा भिजलेला आहे, छान मुरला आहे. करंज्यांसाठी, सांजऱ्या बनवण्यासाठी हा सांजा आता तयार झाला आहे. सगळा सांजा मस्त भिजल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे. तेव्हा आता आपण खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि हवं असल्यास चारोळी, काही ड्रायफ्रूट्सचं बारीक केलेले तुकडे त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत. आणि नंतर आता आपण करंज्या लाटायला घ्यायच्या आहेत.